नियोजित आंतरराष्ट्रीय पुरंदरला जे विमानतळ होणार आहे त्या विमानतळाला ज्या 7 गावातील जमीन जाणार आहे त्या शेतकऱ्यांची त्या ठिकाणचा विरोध आहे। आता या ठिकाणी शेतकरी जमलेले आहेत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी आले होते। माझ्यासोबत उपनेता सुषमा अंधारे आहेत। ताई, काय नेमकं शेतकऱ्यांची मागणी आहे? तुम्ही खूप उशीर झालं शेतकऱ्यांशी बोलताय। मी बराच वेळ झालं शेतकऱ्यांना त्यांचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करते आणि इथे येण्याच्या आधी मी SDM असणाऱ्या ज्या ताई आहेत त्यांच्याशी आणि IPS ऑफिसर पंकज देशमुख यांच्याशी आणि पोलीस उपनिरीक्षक श्रीयुत बर्डे असे तिघेजण मीटिंगला होते। माझ्यासोबत दानवे दादा होते, सचिन भाऊ होते। या मीटिंगमध्ये SDM मॅडमनी माहिती अशी दिली की 70% लोक कन्व्हिन्स झालेली आहेत आणि 70% लोकांनी कागदावर सह्या केल्या आहेत। मात्र हे TV9ला आम्ही अत्यंत नम्रपणे सांगितलं पाहिजे की 70% काय अगदी 7% लोकांनी सुद्धा कन्व्हिन्स होऊन सह्या केलेल्या नाही। प्रशासनाकडून दिशाभूल करणारी माहिती दिली जाते। प्रशासनाकडून दिशाभूल करणारी माहिती दिली जाते। एकतर इथल्या कुठल्याही लोकांना विश्वासात घेतलं नव्हतं। दुसरी गोष्ट अशी की जे गुन्हे टाकले गेलेले आहेत त्याच्यामध्ये 353 आणि 307 सारखे गंभीर गुन्हे टाकलेत। हे गुन्हे टाकणं म्हणजे इथल्या भूमिपुत्रांच्या पोरांना जी शिकतायत त्यांचं सगळं लाईफ स्पॉइल करण्यासारखं आहे। उद्या या लेकरांना कुठेही सरकारी नोकरी कदाचित। एवढे गंभीर गुन्हे दाखल केलेत, कोणाचा दबाव असू शकतो पोलिसांवर? हा दबावही असू शकतो आणि जाणीवपूर्वक पोलिसांच्याकडून इथल्या नागरिकांच्या इथल्या स्थानिकांच्या मनात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे। कारण 307 म्हणजे अटेम्प्ट टू मर्डर। ही सगळी गोरगरिबाची जी लेकरं आहेत ही पोलिसांचा खून का करतील? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यातली समजून घ्या की जर तुम्ही पोलिसांच्या खुनाच्या संबंधाने बोलत असाल किंवा पोलिसांना आम्ही दगड मारली असं सांगत असाल, जमीन मोजणी अधिकाऱ्यांना प्रोटेक्शन देण्यासाठी पोलीस होते, पण जमीन मोजणी अधिकारी हे गाडीच्या खाली उतरलेच नाही। जमीन मोजणी अधिकाऱ्याला एक साधा दगडही लागला नाही, मग अचानक दगडफेक लोकांनी केली म्हणून आम्ही असे वागलो असं कसं काय म्हणू शकतात ते? याचा अर्थ असा आहे की त्यांनी स्पष्ट अगदी चुकीची माहिती दिली। जाणीवपूर्वक या सगळ्या 7ही गावातल्या लोकांमध्ये दहशत माजवण्यासाठी पोलीस बळाचा वापर केला। सरकार आणि हे एअरपोर्ट बनवणारी ज्या कोणी लोक असतील, जे कोणी खाजगी असतील, बिल्डर काय डेव्हलपर असतील, या सगळ्यांनी संगनमताने पोलिसी बळाचा वापर करून स्थानिकाचं आंदोलन चिरडून काढण्याचा प्रयत्न केला। यातल्या 6 मुलांवर जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे तुम्ही मागे घ्या। या संदर्भात आम्ही त्यांच्याशी बोललो। ते म्हणाले की आम्ही काहीतरी करतो, मार्ग काढतो आणि उद्या आम्ही जमानत करू। पण हे उद्या जमानत कसे काय करतील जर यांनी PC 3 दिवसाचा काढलाय? विशेष म्हणजे पोलिसांच्याकडून असणारा जो IO आहे, इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर, तपासी अंमलदार, यांनी नागरिकांच्या विरोधात स्टेटमेंट दिलंय तिकडे आणि नागरिकांच्या विरोधात स्टेटमेंट दिल्यामुळे PC मिळालेला आहे आणि हा PC गुन्हेगारांच्या सारखा PC दिलेला आहे। ताई, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, तर ही व्हिडिओ समाज माध्यमांवर फिरतायत की पोलिसांच्या गाडीवर शेतकऱ्यांकडून दगडफेक केली गेलेली आहे। पोलिसांकडून माहिती समजते की 15 ते 20 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी देखील आहेत। SDM जेव्हा सांगत होत्या आम्हाला की पोलिसांवर दगडफेक झाली त्याचा व्हिडिओ त्या दाखवत होत्या, त्यावेळेला मी त्यांना व्हिडिओज दाखवले की तुम्ही एक बाजू दाखवताय शेवटची, तुम्ही सुरुवात कुठून केली ते दाखवत नाहीयेत। लक्षात घ्या, ही सगळी माणसं ग्रामीण भागातली माणसं आहेत। या लोकांकडे IT सेल, मीडिया वगैरे नाहीये, त्यामुळे या गोरगरिबांचे व्हिडिओ व्हायरल होऊ शकत नाहीत। पण जी शासन यंत्रणा ज्यांच्या हातात आहे, शिवतारे वगैरे सारखे आमदार ज्यांच्या सोबत आहेत, त्यांचे स्वतंत्र IT सेल आहेत ज्यांनी ते व्हिडिओ जास्तीत जास्त फिरवले। मात्र जी खरी बाजू असणारे व्हिडिओ आहेत ते लोकांपर्यंत गेले नाही। मी माझ्या ट्विटरवरून उद्या सकाळपासून रोज एक व्हिडिओ काय पद्धतीने नागरिकांना मारहाण झाली हे व्हिडिओ शिवतारेंचं जे स्थानिक आमदार आहेत त्यांचं तुम्ही नाव घेतलेलं आहे। महाराष्ट्रात काही जरी झालं तरी विजय शिवतारेंची त्याच्यावर प्रतिक्रिया येते, मात्र त्यांच्याच मतदारसंघात एवढा मोठा विषय चालू आहे, शेतकरी आणि पोलिसांमध्ये चकमक होते, तरी विजय बापूंची अजून देखील प्रतिक्रिया यावर आली नाही। विजय शिवतारेंनी प्रतिक्रिया द्यावी की नाही द्यावी हा त्यांचा प्रश्न आहे, पण मला त्यांना साधा प्रश्न विचारायचा आहे। निवडणुकीच्या आधी जे विजय बापू शिवतारे म्हणत होते की मी वहितीखालची जमीन जाऊ देणार नाही, बाजूची पर्यायी जागा मी या लोकांना दाखवेल, ते विजय बापू शिवतारे निवडून आल्यानंतर त्यांची भूमिका कशी काय बदलू शकतात? आमचं आणि विजय बापू शिवतारेंचं काही व्यक्तिगत भांडण नाही, धुरा बंधाऱ्याचं भांडण नाही, त्यांची आमची दुश्मनी नाही। आम्ही लेकरांसारख्या जमिनी जपल्या, तुम्ही आमच्या जमिनी सोडा,
आम्ही तुम्हाला सोडलं, संपला विषय, आम्हाला काही घेणं देणं नाही. या विषयामध्ये राजकारण करण्याचं काही देणं घेणं नाही आहे. हा विषय राजकारणाच्या पलीकडचा आहे. या जमिनींची ज्यांची नाळ जोडलेली आहे, ज्यांच्या पिढ्या न पिढ्या इथं गेलेल्या आहेत, जर त्या लोकांना तुमची विकासाची व्याख्या म्हणजे काय असते, ज्या लोकांमध्ये तुम्ही करताय त्या लोकांना नकोय ना. मग या लोकांना नकोय तर तुम्ही कुणासाठी करताय? बाहेरच्यांच्यासाठी. मग इथल्या असलेल्या लोकांना विस्थापित करून बाहेरच्या लोकांना तुम्ही का आणताय? हे अजिबात चालणार नाही. या सगळ्यांच्यासाठी आम्ही पुन्हा एकदा सांगतोय की पक्षीय राजकारण बाजूला ठेवून या सगळ्या प्रश्नावर मी आज तुमच्या हातात घेते. तुमच्या हातात काही कागद आहे, ते नक्की काय कागद आहेत? आणि आता इथल्या लोकांना जी मारहाण झाली, याच्याला 7 टाके पडले. हा सचिन आहे, 7 टाके पडलेला. SDM मॅडम कडे मी हे बोलले. त्यांचं असं म्हणणं होतं की मृत झालेल्या ज्या अंजना आजी आहेत त्या आंदोलनात नव्हत्या. बरोबर आहे, त्या नव्हत्या आंदोलनामध्ये. अरे पण त्यांच्या नातवाला लागले, त्यांच्या पुतण्याला लागले, ही बातमी जेव्हा त्या माऊलीपर्यंत पोहोचते त्यावेळेला तिच्या हृदयावर प्रेशर आलं, ती तणावाखाली आली आणि तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूला ही अफरातफरीच्या बातम्या आल्याने घाबरून जाऊन ती माऊली मरून गेली. आणि त्याला जबाबदार हे सरकार आहे. ज्या पद्धतीने इथे किती वयोवृद्ध माणूस आहे जो पळून जाऊ शकत नाही, ज्याला आजार आहे, ज्याला शुगर आहे, ज्याला BP आहे, ज्या माणसाला नीटसं दिसत नाहीये, अशा माणसांना पोलीस गचोटीला धरतात. अरे एवढी सिक्युरिटी जर तुम्ही पहलगामला लावली असती तर 26 वाचले असते तिथे. ती सगळी सिक्युरिटी तिथं न लावता तुम्ही इथं गोरगरीब लोकांवर तुमच्या पोलिसी बळाचा वापर करता. ही काय, ही माऊली का पडली आहे? हे काय पोलीस काय पद्धतीने रखतायत? एका बाईला धरण्यासाठी 15-20 पोलीस, ही कोणती पद्धत आहे यांची वागायची? बरं याच्यात किती मेल केलेत या लोकांनी? नरेंद्र मोदींना मेल केलाय. अहो विश्वनेता म्हटलं, अजून काय म्हणायचं त्यांनी की आप विश्वनेता हो, हमको न्याय दो म्हटलं. अमित शहांना मेल केला, म्हणजे दिलं नाही असं नाही. याच्यामध्ये बघा, राजनाथ सिंहांना याच्यामध्ये सांगितलं गेलं, मेल केला. देवेंद्र फडणवीसांना मेल केलाय. सगळ्या लोकांना मेल केले. आणि 22 वर्षात त्यांनी काय केलं? ते रात्रीचे ड्रोन फिरवतात चोरासारखे. जर हिम्मत असेल तर आम्ही TV9च्या माध्यमातून पुन्हा एकदा विजय बापू शिवतारेंना सांगतोय, विजय बापू, तुम्हाला जर असं वाटते की तुमची बाजू बरोबर आहे आणि तुम्ही कोणावर अन्याय होऊ देणार नाहीत तर तुम्ही या इथे, आपण समोरासमोर बसू, बोलू. सगळ्या गावकऱ्यांशी तुम्ही बोला. तुम्ही गावकऱ्यांशी नजर का भिडवत नाहीत? तुम्ही बोलत का नाहीत? तुम्ही रात्रीचे ड्रोन का फिरवता? तुम्ही चोरासारखे रात्रीचे ड्रोन फिरवता, पण दिवसा ढवळ्या इथे येऊन इथल्या लोकांशी तुम्ही चर्चा करत नाही. हा खरा आमचा प्रश्न. यात महत्त्वाचा प्रश्न असा निर्माण होतोय की शेतकऱ्यांना तुम्ही म्हणताय की 7% शेतकऱ्यांनी देखील सह्या केलेल्या नाहीयेत. शेतकऱ्यांना हे विमानतळ नकोय, तर नेमकं मग विमानतळ हे हवंय कुणाला आणि कशासाठी हवंय? एक्झॅक्टली मी तेच सांगते की ज्या गावांमध्ये तुम्ही करताय की हमको विकास की बात करनी है, अरे नहीं चाहिए ना इनको विकास, इनको अपनी खेती चाहिए. तुम्ही ज्यांच्या विकासाच्या गोष्टी करताय, जर त्यांना विकास नको आहे तर इथं ज्या 4-2-7-12 आहेत, लड्डा, लोढा, अगरवाल, तुम्ही त्यांचा विकास करताय का? त्यांच्यासाठी हे सगळं चाललंय का? तर हे चालणार नाही. मग याच्यासाठी अगदी सुषमा अंधारेला इथं जीवाची बाजी लावावी लागली तरी सुद्धा मागे हटणार नाही आणि हा प्रश्न हातातून सोडणार नाही. नक्कीच आपण पाहतोय की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या ज्या आहेत त्यांनी सांगितलं की त्या 6 जणीची नसून अख्ख्या 7 गावांची मुलं आहेत. बरोबर, मी प्रश्न विचारला, तुम्ही आम्हाला माफी करा, पण ही हुकुमशाही आहे का लोकशाही आहे? जनता सरकारने बनवले का सरकार जनतेने सरकार बनवले? ह्याचं मला उत्तर द्या. आम्ही सामान्य शेतकरी आहे. आपण पाहतोय की या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या ज्या आहेत सुषमा अंधारे, ते या 7 गावातील जे शेतकरी आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहेत. आणि आपण पाहतोय की रात्रीची वेळ आहे तरी देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेतकरी जमलेले आहेत आणि पुरंदरमध्ये जे विमानतळ होतं ते आम्हाला नको आहे, अशा प्रकारच्या शेतकऱ्यांच्या भावना आहेत. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे.